हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने एकदम मऊसूद आणि लुसलुशीत अशी उपवासाची इडली सोबत बघणार आहे आपण झणझणीत अशी शेंगदाण्याची आमटी. उपवासाला ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी एका पॅनमध्ये घेतला आहे मी 1 वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ आणि पाव वाटी घेतला आहे साबुदाणा. आमच्याकडे गावाकडे वरीचे तांदूळाला भगर असे म्हणतात. नंतर मी मस्त त्याला कंटिन्युअसली हलवत राहणार आहे जोवर भगरीचा कलर पांढरा होत नाही तोवर. बघा छान असा कलर पांढरा झालेला आहे. यामुळे काय होते, आपल्या इडल्या छान अशा पांढऱ्या पांढऱ्या आणि एकदम मऊसूद अशा तयार होतात. आता त्याला मिक्सरच्या भांड्यावर टाकून मस्त फिरवून घेतलं, एक पावडर तयार करून घेतलेला आहे. आता मग टाकणार आहे मी दही. अर्धी वाटी मी दही टाकलेलं आहे, सोबतच टाकणार आहे चवीनुसार मीठ. बघा अशा पद्धतीने त्याला मस्त फिरवून घेणार आहे. आता यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं पाणी, म्हणजे आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे आणि इडलीचं बॅटर तयार करून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते का भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे. बघा या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला इडलीचं बॅटर पाहिजे आहे. त्याला मी 5 मिनिटं हलवणार आहे, फ्लॉपी करणार आहे थोडंसं बॅटर. त्यामुळे आपल्या इडल्या छान अशा मऊसूद आणि फुगतात. आता झाकण ठेवून मी त्याला रेस्टला ठेवणार आहे 5 ते 10 मिनिटासाठी. नंतर मी काय केलं, एका भांड्यामध्ये घेतला आहे शेंगदाणे. आपण करणार आहे शेंगदाण्याची आमटी. पावसामुळे मी शेंगदाणे ऑलरेडी भाजून ठेवते, तुम्ही शेंगदाणे भाजून घेसाल. सोबतच टाकणार आहे मी त्यामध्ये तिखट, मीठ आणि धनापूड. थोडंसं पाणी टाकणार आहे. याचं एक बॅटर तयार करून घेणार आहे. बघा एक घोळ तयार करून घेणार आहे छान असा. आता मी करणार आहे गॅसवर पॅन ठेवून तेल गरम करणार आहे. तेल गरम त्यामध्ये टाकणार आहे मी जिरं आणि कढीपत्ता टाकायचा आहे. माझ्याकडचा कढीपत्ता संपला होता म्हणून मी नाही टाकला. त्यामध्ये टाकणार आहे आपण जो शेंगदाण्याचा बॅटर तयार केलं ते टाकणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. यामध्ये टाकणार आहे आवश्यक तेवढं पाणी आणि त्याला एक उकळी आणणार आहे. तुम्हाला जशा पद्धतीने जाड पतलं पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे आपल्याला. बघा आता मी करणार आहे इडली पात्र लावून घेणार आहे छान असं तेल आणि आपला इडली बॅटर मग टाकला आहे मी इनो. त्यामध्ये थोडंसं ॲक्टिव्ह करायला थोडं पाणी टाकलं आहे. त्याला मिक्स करून घेणार आहे आणि पटापट इडली पात्र भरून घेणार आहे छान असं. बघा अशा पद्धतीने मी ऑलरेडी इडलीचं कुकर गरम करायला ठेवलं होतं पाणी टाकून. आता छान अशा आपल्या इडल्या भरून घेतलेल्या आहे मी आणि आता मस्त वाफून घेणार आहे. अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये आपल्या इडल्या तयार होतात. बघा छान अशा इडल्या तयार झाल्या, एकदम पांढऱ्या पांढऱ्या मऊसूद आणि फुगला मस्त. बघा मी तुम्हाला दाखवते, मस्त आपल्या इडल्या रेडी झालेल्या आहे. आता मी याला काढून घेणार आहे, थंड करणार आहे. थंड करूनच काढा म्हणजे इडली व्यवस्थित निघेल. बघा थंड झाल्यानंतर आपण याला मस्त इडल्या काढून घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपल्या छान अशा उपवासाच्या इडल्या तयार झाला. बघा अगदी सोप्या पद्धतीने आहे की नाही, अगदी पांढऱ्या एकदम मऊसूद अशा इडल्या आपल्या तयार झाला. गरमागरम इडल्या आपल्याला सर्व करायच्या आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत. बाय बाय.